आत्ताची मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे। सौर प्रकल्पासाठी 12,500 झाडांची कत्तल। सांगलीतील बलगवडे ग्रामस्थांचा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार। सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी दरम्यान तासगाव तालुक्यातील बलगवडे गावानं लोकशाही प्रक्रियेवर थेट बहिष्कार घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गावातील गायरान जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सुमारे 12,500 झाडांची कत्तल करण्यात आल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा ठाम निर्णय घेतला। राज्य सरकारच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जात असला तरी बेकायदेशीररित्या गावकऱ्यांनी लावलेल्या झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। सौर ऊर्जा प्रकल्प गावाबाहेर अन्यत्र हलवावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी निवडणूक बहिष्काराचा मार्ग अवलंबला। बलगवडे गावात सुमारे 2,300 मतदार असून 2 मतदान केंद्र नियुक्त करण्यात आली आहेत। मात्र दुपारपर्यंत एकाही मतदारानं मतदान न केल्यानं निवडणूक प्रशासनाची मोठी अडचण झाली आहे। 7/2/2026 ला जिल्हा परिषद पंचायत समितीचं मतदान आहे। आमचे काय झालं याच्यानंतर आम्ही ग्रामसभा घेऊन सर्व गावांनी ठरवलं होतं जोपर्यंत ही यांच्या आपल्या गावासाठी न्याय देत नाहीत किंवा जी झाडं तोडलेत, जी अनलिगल जी सगळी प्रोसेस राबवल्या, ही जी सविस्तर चौकशी करून ज्याच्या त्याच्यावर जो रिस्पॉन्डेड आहे त्यांच्यावर कारवाई करायची किंवा आमच्या गावासमोर येऊन ह्या सर्वांसमोर चर्चा करायची सगळ्यासमोर। आम्ही असं म्हणत नाही आमचे खासदार नाही, आमचे आमदार नाही, हे सगळे आम्ही यांच्यासाठी आयुष्यभर झटलोय, आमचे गाव झटले। आम्ही एक गटाचाच असेल तो त्या गटाचा असेल, पण आम्ही यांच्या पाठी कायम राहिलेलो आहे, कुठला दोन्ही गट असू द्या। पण असं काही नाही की आम्ही चर्चेला तयार नाही, काय नाही। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा।